राज्यामधल्या एसटी कामगारांनी संप अखेर मागे घेतलाय। 2 दिवसांपासून पुकारलेल्या संपावर आज एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारामध्ये 6,500 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे। या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आता आपला संप मागे घेतल्याचं कळतंय। नाही, आजपासूनच गाड्या सुरू होतील, कारण शेवटी गणपतीचा सण आहे। विशेषतः कोकणामध्ये जाणाऱ्या या ज्या गाड्या आहेत या आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन। या सगळ्यामध्ये मध्यस्थी करण्याची संधी त्या दोघांनी मिळून मला दिलेली होती आणि आज सगळंच्या सगळं कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे करण्याची भूमिका दोन्ही नेते मंडळींनी घेतलेली आणि सरकारनं निर्णय घेतलेला। महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे, किमान त्यांच्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून सरकारनं जी समिती अधिकाऱ्यांची गठीत केली होती त्यांनी 2020 पासून 5,500 रुपयाची वाढ सरसकट करावी अशी विनंती सरकारने केली होती। सरकारनं आमची विनंती मान्य केलेली आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांना 2021च्या नोव्हेंबरमध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 अशी वाढ केली होती, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट 6,500ची वाढ केलेली आहे। स्वतःहून सरकारने वाढ केलेली आहे। 7वा वेतन आयोगाची जी मागणी आहे ती जनसंघाने लावून धरलेली आहे आणि जनसंघाच्या मागणीला मान देत सरकारने पैसेही वाढवलेले आहेत 6,500 आणि त्याचबरोबर सरकारने 7वा वेतन आयोगाच्या बाबतीत जनसंघ अग्रगणी राहू शकते असं देखील सांगितलेलं आहे। सांगायचं तात्पर्य त्या नतद्रष्टांना शेवटी माघार घ्यावी लागली। तर 2021 मध्ये 5,000 रुपयांची वाढ, यांना 1,500 रुपयांची वाढ आता दिली जाते। ज्यांना 4,000ची वाढ झाली आहे त्यांच्या पगारामध्ये आता 2,500 रुपयांची वाढ होणार आहे। ज्यांना 2,500ची वाढ झाली आहे त्यांच्या पगारामध्ये आता 4,000 रुपयांची वाढ केली जाईल। त्यामुळे एसटी कामगारांनी आता आपला हा संप मागे घेतलेला आहे। वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही काही पैशांची वाढ पगारामधून दिली जाणार आहे। तर एसटी संघटनांच्या बैठकीमध्ये गुणरत्न सदावर्ते आणि श्रीरंग बर्गे यांच्यामध्ये वाद झाल्याचं बघायला मिळतंय। सदावर्ते आणि बर्गे हे बैठकीच्या दरम्यान एकमेकांच्या अंगावरती धावून गेल्याचंही कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।